नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7 सालाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी सह्याद्रीवर बैठक. मनपा निवडणुकांदरम्यान भाजप शिवसेनेमधील जागा वाटपातील घोळावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर. 181 विकास कामांचं भूमिपूजन. शिक्षक सन्मान पुरस्काराचं अजित पवार यांच्या हस्ते होणार वितरण. 15 जानेवारीला 29 महापालिकांसाठी मतदान. राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी जाहीर. बंडखोरांना शांत करण्यासाठी युतीच्या नेत्यांची बैठक. मुंबईसह काही ठिकाणी भाजप सेना युती होऊनही काहींची बंडखोरी. समजूत काढण्यासाठी नेते घेणार बैठका. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची आज पत्रकार परिषद. जागा वाटप आणि आघाडीसाठी मुंबईमध्ये झालेल्या गोंधळासंदर्भात देणार स्पष्टीकरण. राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंशी मातोश्रीवर 2 तास बैठक. ठाकरे आणि मनसे युतीचा वचननामा, प्रचार रणनीती आणि बंडखोरी संदर्भात चर्चा. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी क्षणापर्यंत रंगले राजकीय राडे. कुठे वाहनांचा पाठला, कुठे ठिया, तर कुठे चक्क उमेदवारीसाठी रडारड. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त. 17,000पेक्षा अधिक पोलीस तैनात. हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सवर करडी नजर.